त्या अविस्मरणीय क्षणाचे आम्ही साक्षीदार झालो. ती अभूतपूर्व घटना आम्ही प्रत्यक्ष पाहिली. जीवनातला तुच्छ आनंदाचा क्षण आम्ही अनुभवला. तो थरारक प्रसंग आमच्या डोळ्यांसमोर घडला. आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. आमचे कान तृप्त झाले. आमचं हृदय आनंदानं भरून आलं. आमचं मन समाधान पावलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा हृदयस्पर्शी सोहळा संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात संपन्न होत असताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही याची देही याची डोळा पाहिला, अनुभवला. आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आम्ही धन्य झालो. तो क्षण, तो प्रसंग, ते वातावरण, तो अनुभव केवळ अविश्वसनीय, अविस्मरणीय आणि शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडला असाच होता. स्वप्नातही वाटलं नव्हतं, ते प्रत्यक्ष घडलं होतं. राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या, सर्वस्वाचा होम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राची समारंभपूर्वक प्रतिष्ठापना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तब्बल 55 वर्षांनी आणि स्वातंत्र्यवीरांच्या महानिर्वाणानंतर 36 वर्षांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात भारताचे महामहिम राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते आणि अन्य प्रमुख राष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत होत होते. देशाच्या सर्वोच्च सभागृहाची एक मोठी उणीव स्वातंत्र्यवीरांच्या तैलचित्राने दूर होऊन त्याला पूर्णत्व प्राप्त झालं होतं. भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी आणि स्फूर्तिदाते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज तैलचित्राच्या रूपात का होईना लोकसभेच्या मध्यवर्ती सभागृहात सन्मानपूर्वक विराजमान झाले आहेत. स्वातंत्र्यवीरांच्या आत्मार्पण दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2003 दुपारी 1:45 भारताच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी उपस्थित सावरकर प्रेमी देशभक्तांच्या उत्स्फूर्त गगनभेदी घोषणांच्या गजरात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जय जयकारात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेवरील पडदा दूर केला आणि स्वातंत्र्यवीरांच्या तेजस्वी स्फूर्तिदायी प्रतिमेचं दर्शन सर्वांना घडविले.